रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपा महायुतीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विजयश्री खेचून आणला। कुडाळ मालवण मतदारसंघात नारायण राणे यांना मोठं मताधिक्य मिळालं। यामुळे भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी सुद्धा यामध्ये मोठा वाटा उचललाय। लोकसभेच्या प्रचारावेळी दत्ता सामंत यांनी माणगाव येथील टेंबे स्वामींच्या मंदिरात राणे साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना राणे साहेब विजयी झाल्यास या ठिकाणी लघुरुद्र आणि महाप्रसादाचं आयोजन करण्याचा नवस केला होता। त्यानुसारच टेंबे स्वामींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दत्ता सामंत यांच्या सौजन्याने लघुरुद्र आणि महाप्रसाद करण्यात आला। यावेळी दत्तभक्त नामस्मरण मंडळाला दत्ता सामंत यांनी हार्मोनियम भेट दिली। यावेळी धार्मिक कार्यक्रमासाठी माझी आवश्यकता असेल तेव्हा हक्काने मला हाक मारा, असं दत्ता सामंत यांनी यावेळी सांगितलं। लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या विजयासाठी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीव ओतून मेहनत घेतली। यात दत्ता सामंत यांचा देखील मोठा वाटा होता। मालवणसह कुडाळ तालुक्यात बहुतांश भागात दत्ता सामंत यांनी एक हाती किल्ला लढवत या भागातून राणे साहेबांना मोठं मताधिक्य मिळवून दिलं। या निवडणुकीवेळी दत्ता सामंत यांनी माणगाव येथील टेंबे स्वामींच्या मंदिरात राणे साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता। यावेळी केलेल्या नवसाप्रमाणे शनिवारी टेंबे स्वामींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दत्ता सामंत यांच्या सौजन्याने या ठिकाणी लघुरुद्र आणि महाप्रसाद करण्यात आला। याचा जवळपास 1200हून अधिक भाविकांनी लाभ घेतला। या निमित्ताने मंदिराच्या प्रांगणात आयोजित विशेष कार्यक्रमात दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विनायक राणे, दीपक नारकर, राकेश कांदे, दीपक पाटकर, राजन वराडकर, जॉन नरोरा, आप्पा लोडबे, संतोष साटविलकर, राजू बेडिये, मंदार लोडबे, छोटू ठाकूर, दिलीप बिरमोळे, हेमंत चव्हाण, प्रशांत बिरमोळे, पाळा माने यांच्यासह कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत, देवस्थानचे विश्वस्त महादेव चव्हाण, सचिन दुरी, दत्ता कोरगावकर, दीपक काणेकर, सचिन परब, चंद्रकांत तेली, संजय नाईक, आर के सावंत, पांडुरंग सावंत, दादा जोशी, बाळा पारधी, प्रसन्ना गंगावणे, सुरेश धुमक यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी दत्ता सामंत यांनी विचार मांडताना राणे साहेबांच्या विजयाबाबत ग्रामस्थांचे आभार मानताना स्वामींच्या सेवा कार्यासाठी यापुढे देखील आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही दिली। लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने या ठिकाणी आपण काळची मूर्त म्हणतो त्या पाडव्याच्या मूर्तावरती सन्माननीय राणे साहेब ज्यावेळी त्या भागातून उभे राहणार होते या दिवशी आम्ही टेंबे स्वामी महाराजांना श्रीफळ ठेवून प्रार्थना केली की आम्हाला अपेक्षित यश जर मिळालं तर आम्ही या ठिकाणी लघुरुद्र आणि महाप्रसाद अर्पण करू। आमची इच्छाप्रमाणे होती। आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम केलेलं होतं। सन्माननीय राणे साहेबांचं सुद्धा नव्वद म्हणून या ठिकाणी आल्यानंतर या जिल्ह्यासाठी योगदान होतं। शेवटी देवाकडे काय मागितलं तर देवाला काय सांगितलं आणि आम्ही काहीतरी देतो का देव काय लाच घेत नाही। देव आपण पेपर बघतो की या माणसाने काहीतरी या भूमीसाठी केलेलं आहे। आम्ही फक्त मागणी केली की भारतीय जनता पक्षाच्या जो उमेदवार दिलेला आहे ते पक्षाच्या माध्यमातून कामं होत आहेत, ती खरोखरच जनहिताची कामं होत आहेत, धार्मिक कामं होत आहेत, लोकाभिमुख कामं होत आहेत। हा सगळाच विचार केल्यानंतर देव त्या माणसाच्या बाजूने कौल देतो आणि त्याप्रमाणे टेंबे स्वामी महाराजांनी कौल देऊ पुढची 5 वर्ष या समाजाची सेवा सन्मान राणे साहेबांची भाजप पक्षाचा आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावरती सोपवलेली आहे आणि आम्ही टेंबे स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। आज या ठिकाणी दत्त संप्रदायामधले काही भक्त मंडळी मला इलेक्शन इलेक्शन आल्यानंतर एका कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी म्हणाले की मला म्हणून पेटी पाहिजे। आता पेटी देणारा मी कोण नाही किंवा फक्त आपण एक निमित्त असतो। परमेश्वर आपलं काम आपणच करून घेत असतो, फक्त त्यामागे कोणतरी एक निमित्त असतो आणि त्याप्रमाणे टेंबे स्वामींच्या चरणी जी आज मी पेटी दिलेली आहे ही पेटी सुद्धा एक चांगल्याच कामासाठी एक सगळे भक्त मंडळी वापरतील आणि ही जी सगळी मंडळी जी काम करतायत त्यांच्याबद्दल कुठे काय प्रश्न उपस्थित राहिला, अन्य काय साधन जर उपलब्ध नसतील, मृदंग नसेल, काय नसेल तरी सांगावं, मी तो उपलब्ध करून देईल। पण आपण तो नामस्मरण करतोय आणि समाजाला चांगले विचार देण्याची गरज आहे, शिक्षणापेक्षा संस्कार देण्याची गरज आहे। आज तरुण मंडळी
फेसबुकच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून वाईट मार्गाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या सर्व मुलांना आध्यात्मिक विचार देऊन, जे चालू संतांनी जे विचार दिले ते विचार ही सगळी संत मंडळी करतात। हे विचार देऊन त्यांना प्रवृत्त करून या क्षेत्रामध्ये आपण जर आणलं तर बरोबर त्यांचं आयुष्य पुढचं अतिशय चांगलं जाईल। आणि याच्यासाठी ही चांगली विचार देण्याची जी परंपरा जी आपली आहे ती मंडळी सगळी पार पडते। आमचे विश्वस्त या ठिकाणी चव्हाणसाहेब बसले, त्यांनी वस्तुस्थिती सांगितली आहे। आम्ही नक्कीच वर्षातून एक दिवस तरी आम्ही टेंबे स्वामी चरणी महाप्रसाद आणि लघुरुद्र यापुढे सातत्याने करणार आहोत सर्व मंडळी। मी टेंबे स्वामींना एवढीच प्रार्थना करतो की आमचे सर्वच माझे पक्षाचे जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तुम्ही सर्व भक्त मंडळी असाल, त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य श्री टेंबे स्वामी महाराजांनी द्यावं। आणि आमच्याकडून जे आमच्यात काय चांगले गुण आहेत त्याच्याबद्दल काही वाईट गुण असतील ते वाईट गुण देवाने बाजूला करून जनहितासाठी आमच्याकडे चांगले गुण देऊन आमच्याकडून जनसेवा या टेंबे स्वामी महाराजांनी यापुढे करून घ्यावी। आणि जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य त्यांनी द्यावं, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि खरोखरच त्या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान वाटतो। आज जयंती आहे आणि जयंतीनिमित्त योगायोग असतो। आम्ही पाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो, तदनंतर आम्ही सगळं मंडळी या ठिकाणी आलो। त्याने टेंबे स्वामी या मानगाव खोऱ्यामध्ये आल्यानंतर आमचे सर्वच मंडळी म्हणते की आठवड्यातून एका गुरुवारी तरी आपण टेंबे स्वामींच्या दर्शनाला यायला पाहिजे। भविष्यात आम्ही दर गुरुवारी या ठिकाणी सुद्धा येण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। कारण खरोखर या ठिकाणी आल्यानंतर जे वातावरण असतं ते वातावरण अतिशय प्रसन्न वातावरण असतं। आणि या वातावरणात राहिल्यानंतर आपल्याकडे वाईट गुण येणारच नाही, आपण जनहिताचीच कामं करू शकतो अशा वातावरणात राहिल्यानंतर। त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि टेंबे स्वामींकडे प्रार्थना करतो की अशीच सेवा आमच्या सर्वांकडून आपण करून घ्यावी। टेंबे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न झाले, याचा भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला। कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, सिंधुदुर्ग।